जेव्हापासून अटल सेतू या प्रकल्पाची निर्मिती झालेली आहे तेव्हापासून तो आत्महत्या करण्याचा स्पॉट निर्माण झालाय का अशी एकंदरीत शंका निर्माण होते. कारण आपण बघत असाल वाशी या ठिकाणच्या पुलावरून अनेकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्या करताना अनेकांचे जीवही वाचले तर अनेकांचे जीव गेले. मात्र आता नवी मुंबईतील दुसरा स्पॉट जे आत्महत्येचं ठिकाण होते अशी एकंदरीत स्थिती निर्माण होते. कालच आपण बघितलं अटल सेतू या ठिकाणी एका महिलेने मुलुंडच्या एका महिलेने 56 वर्षीय महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैव इतकी बलात्कार होतं की त्या महिलेचा जीव वाचला. तर महिलेचा जीव वाचला तर गाडी चालकांनी सतर्कता दाखवली आणि येथील जे वाहतूक पोलीस होते त्या वाहतूक पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि तात्काळ वाहतूक पोलिसांनी कोणतीही वेळ न दवडता त्या ठिकाणी घटनास्थळी धाव घेतली आणि ते महिलेचे जीव वाचले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हे संपूर्ण प्रकार कैद झालाय. तेच तिघेजण बहादर पोलीस आपण त्याला म्हणूया ते वाहतूक पोलीस या ठिकाणी माझ्यासोबत आता जोडलेले गेले. स्वतः आपण अटल सेतूवर आहोत आणि आपण बघत म्हात्रे एस.के. शिरसाट आणि हे वाय सोनवणे हे तिघेही बहादर पोलीस यांनी त्या महिलेचा जीव वाचवलाय. आपण त्यांना नक्की विचारूया हा घटनाक्रम किती होता, हा थरार त्यांनी कसा अनुभवलाय. काय सांगाल, तुम्हाला किती वाजता ही घटना समजली आणि पहिली ज्यावेळेस तुम्हाला घटने समजल्यावर तुमची पहिली भावना काय होती, तुम्ही तिकडे कशा प्रकारे गेलात? आमची रुटीन पेट्रोलिंग चालू होती. त्या दरम्यान आम्ही मुंबईला युटर्न मारून नावाशेवा दिशेने येत होतो. साधारणतः 7 किलोमीटरच्या अंतरावर आम्हाला टोल कंट्रोलवरून कॉल आला की एक महिला रेलिंग जवळ उभी आहे, ती काहीतरी फेकते वगैरे काहीतरी करत आहे संशयास्पद होतं. त्यानुसार आम्ही आमच्या वेळ न लावता त्याच स्पीडमध्ये पुढे आलो. जसं आम्ही डिझायर गाडी उभी होती टी परमिट जे चालक यादव आहे त्यांची गाडी उभी होती. सुरुवातीच्या अंदाजा 20 फुटावर असं आम्हाला पूर्ण त्याचा समजून आलं नाही ते काय नेमका प्रकार आहे. कारण की तो महिला ऑलरेडी त्या रेलिंगच्या पलीकडे उभी होती. त्यामुळे आणि त्या ड्रायव्हरचा त्या ठिकाणी काय रोल होता हे समजून येत. जसं आम्ही जवळ आलो आणि सायरनचा आवाज त्या महिलेने ऐकला आणि तिने उडी मारली. तर उडी मारली त्यानंतर चालक यादव यांनी तिचा हात एक वनगटामध्ये पकडला. त्यामध्ये त्यांना दुखापतही झाली. त्यानंतर जसं तिने उडी मारली तर आम्ही प्रसंग साधून आम्ही एकमेकाशी बोलत, कारण की यावेळी ती खाली जेवढी हवेत होती त्यामध्ये ती काही होऊ शकत आम्हाला हे जाणीव होती तिघांनाही. त्यामुळे आपसात आम्ही जर समयसूत्रता साधली नसती किंवा जोशमध्ये येऊन जर काही झालं असतं तर ते आम्हालाही आमच्याही जीवावर बेतलं असतं. त्यानुसार आम्ही ती सोनवणे यांनी तिचा हात धरून होल्ड करून तिला, कारण की यांची उंची पण जास्त असल्याने होल्डिंग कॅपॅसिटी यांची चांगली होती हे मला माहित, त्याच्यामुळे त्यांनी ती धरून ठेवली. म्हात्रेंनी पलीकडे रेलिंगच्या पलीकडे जाऊन दोघी पाय तिकडे ठेवले आणि मी इकडून या साईडने आलो आणि तिला हळूहळू कसं बसं तिला एका हातावरून दुसऱ्या हातावरून तिला तिचे पूर्ण पाय आपण रेलिंगच्या आतमध्ये घेतलं. रेलिंगच्या आतून तिला खेचून आतमध्ये सुरक्षित घेतलं. तिला विचारपूस केली, तिची सांत्वना करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी तिला सुखरूप सोडून दिली. आता दुसरे एक बहादर पोलीस आपण त्याला विचारणार. मात्र तुम्ही काय सांगाल, ही जी घटना सुरू असताना तुम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी पोहोचलेला आहात त्यावेळेस त्या महिलेची रिॲक्शन त्वरित तुमच्या सायरन वाजल्यावर लगेच तिने उडी घेतली होती. तुमच्यासाठी जो काही सेकंदाचा जो काही वेळ होता तो किती महत्वाचा होता की तो जर तुमच्या हातून निसटला असता तर त्या महिलेचा जीव जाऊ शकला? खरं आहे, कारण की जेव्हा आम्ही सायरन गाडी साईडला लावली मिनिमम 10 सेकंद ते 15 सेकंद भेटले असेल. कारण की ती लगेच सायरन आम्ही गाडी थांबवल्या ती उडी मारण्याचा प्रयत्न केला. नशीब बलात्कार की ड्रायव्हरच्या हाताला ती हात पकडून आलं. आम्ही तिघांनी गाडीतून उड्या मारून पहिले रेलिंगच्या बाहेरला जाऊन पहिले तिला पकडलं, होल्ड केलं आणि तिला वरती काढलं. आमच्या काही कर्मचाऱ्यांना हाताला लागलं सुद्धा, वरती काढलं, सुरक्षित काढलं तिला. आम्हाला पहिलं आमच्या मनात होतं की तिची मदत करावी आणि तिला सुखरूप बाहेर काढावं. आमचं असं होतं की दोघांपैकी आम्हाला कोणालाही जरा धक्का लागला असता तरी आम्ही पण खाली पडू शकलो असतो. एकंदरीत ही स्थिती ज्यावेळी आपण बघता अनुभवताना ज्या पद्धतीने त्या महिलेने उडी मारण्याचा प्रयत्न केला म्हणजे जीव देण्याच्याच कंडिशन्स मध्ये होती ती. ज्यावेळेस तुम्ही त्यावेळेस पोहोचलात त्यावेळेस ती त्या रेलिंगच्या बरोबर खाली असताना दिसते. काय तिने जो काही चालक होता त्या ओला उबेरचा त्याने तिचा पाय पकडला होता का? त्यावेळेस स्थिती काय होती तुम्ही त्यावेळेस पोहोचला तेव्हा? आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी पोहोचलो त्यावेळेस तिने ती उडी घेण्याचा प्रयत्न केला. चालकाने तिचा हात पकडला होता. त्यावेळेस आम्ही तिथे जोरात जाऊन फटक्यात जाऊन तिचा हात पकडला आणि तिला वर आणायचा प्रयत्न केला आणि आम्ही तिघे जणांनी मिळून कॉर्डिनेशन करून तिला वर आणली सुखरूप. का ती अशी करत होती, काय अनुभव तुम्ही सांगितलं म्हणजे काय प्रकार काय होता, का ती अशी एकदम जीव देण्याच्या पावित्र्यामध्ये होती? आणि ओला उबेर अर्थात ती टॅक्सी घेऊन स्वतः आली होती, भाड्याची गाडी होती? हो, ती भाड्याची गाडी होती आणि ती काहीतरी
घरच्या टेन्शन मध्ये होती, त्यामुळे ती असं करत असं असा अंदाज होता. अच्छा, एकंदरीत आपण वय पाहता ती जवळपास आपल्या आईच्या वयाची असावी, काय तुम्ही सांगितलं म्हणजे की का तुम्ही असं करत होतात आणि हे करणं योग्य आहे का, काय तुम्ही त्याच्याशी काही सल्ला मसलत कोणी चर्चा झाली? हो, मी बोललो तिला की मॅडम तुम्ही म्हणजे माझ्या आई समान आहात, तुम्ही असं का करतायत भाऊ, चुकीचं पाऊल का करताय? तर त्यावेळेस ती मला बोलली की मी असं काही करत नव्हती, म्हटली माझा चुकून हात सुटला त्यामुळे मी पडली बुवा, असं ती. नाही, पण रेलिंगला जाणे आणि त्यानंतर ती स्थिती पाहता असं कुठेही वाटत नाहीये की ते चुकून वगैरे, ते जाणीवपूर्वक आत्महत्याचा प्रयत्न दिसतो तो. हो, असू शकतं तसं. काय कसा अनुभव होता एकंदरीत ही स्थिती पाहता तुम्ही या सगळ्या पेट्रोलिंग मध्ये कराय, एका महिलेचा जीव तुमच्या तत्परतेमुळे वाचलाय, तुम्ही खरं तर बहादर आहात, प्रशंसनीय करण्याच्या तुम्ही पात्रतेचे आहात. काय अनुभव असतो म्हणजे एकंदरीत ही परिस्थिती हँडल करताना तुमच्यासाठी एक सेकंद महत्वाचा असतो? सुरुवातीला जसं ते फ्रॅक्शन ऑफ सेकंदाचं काम झालेलं आहे, त्यावेळेस आम्ही काय रिस्क घेतोय आम्ही पूर्णपणे त्याची रिस्क कॅल्क्युलेशन केलेली नव्हती. पण जेव्हा ही घटनाक्रम घडल्यानंतर आम्ही तो विचार केला तर म्हात्रेंनी दोघी पाय पलीकडे होते, हे खाली होते, मी वरतून होतो. पण त्यामध्ये ती महिला जवळपास तिच्या शरीराचा 90% अधिक भाग हा हवेत होता. त्या महिलेचा आम्ही धन्यवाद मानतो, कारण तिने जर पूर्ण ताकदीने कधी विरोध केला असता त्यावेळी, कारण की तुम्ही आता बघणार अटल सेतूवर कधीही जा तुम्ही, वारा जोरात सारखा वारा सुरू असतो, आणि तिने झटका जर दिला असता त्यावेळेस आम्हा दोघांपैकी कोणती तरी ती खाली घेऊन गेली असते. तरी सुदैवाने जे काय अनर्थ होता तो टाळला. एकंदरीत स्थिती पाहता अगदी शेवटचा आहे, एकंदरीत स्थिती पाहता तुम्ही वाहतूक पोलीस म्हणून काम करताय, पण एक सहानुभूती किंवा एक समाजाची सेवा म्हणून तुमच्याकडे या सगळ्या गोष्टी लोक बघतायत. एक महिलेचा जीव वाचलाय, आज पूर्ण कालपासून शेकडो तुम्हाला फोन आले असतील, अभिनंदनाचा तुमच्यावर वर्षाव झाला असेल. एक या खाकी वर्दीमध्ये काम करताना एक समाधान असं मिळतं की असं कुठेतरी आपण चांगलं काम केलंय, अनेक लोक कामं करत असतात, मग एका महिलेला आपण जीवनदान दिलं. 100% आम्हाला आनंदच असतो, आम्ही जनतेची सेवा करायलाच असतो. आम्हाला आमच्या वरिष्ठ प्रॉपर गायडन्स करतात, वरिष्ठांची नेहमी वेळोवेळी आम्हाला शाबासकी असते अशा कार्यासाठी, आणि ते प्रोत्साहन देत असतात की असे कार्य करा की जेणेकरून तुम्ही लोकांच्या मनात अधिराज्य गाजवू शकतात, जन म्हणतात आपला पोलीस खात्याचा ठसा उमटू शकतात. त्याचा आम्हाला वरिष्ठांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य असते. आमच्या DCP साहेबांनी, CP साहेबांनी ट्विटद्वारे आम्हाला अभिनंदन केलं, आम्हाला पर्सनली प्रत्येकाला मेसेजेस केले, तुम्ही केलेली कामगिरी एकदम उत्तम प्रकारे आहे, आम्हाला पर्सनल केलं, आणि आम्हाला आमच्या वरिष्ठांचं महत्त्वाचं असतं की आम्हाला त्यांनी शाबासकी मिळवली. ब्रिजवर चढत जाताना एक अगदी शेवटचं आहे, ब्रिजवर चढत जाताना ज्या पद्धतीने आपण बघत असाल रेलिंग वगैरे छोटे असतात किंवा एकंदरीत ते जो पाण्याचा जो भाग असतो त्या ठिकाणी अशा प्रकारची आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात, सहज चढता येते. तुम्हाला वाटतं थोडंसं काहीतरी याच्यामध्ये अजूनपर्यंत काहीतरी सुधारणा होईल जेणेकरून एखाद्या माणसाला जाताना त्याचं सहजगत्या पाण्यामध्ये उडी घेता येणार नाही, याच्यामध्ये काही बदल हवा आहे तुम्हाला असं वाटतं ब्रिजवर? बदल म्हणजे ते चालूच आहे, काम चालूच आहे. MMRDA त्यांचं काम चालू आहे, त्यांनी आमच्या वरिष्ठांनी त्यांची मीटिंग झालेली आहे आणि काम झालं आणि काम होतच आहे. आता थोड्याच दिवसात काम पूर्ण पण होईल आणि रेलिंग बहुतेक 70-80% रेलिंगचं काम पण पूर्ण झालं. म्हणजे असं करण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाला तो अडथळा निर्माण किंवा त्यांना तो चान्स मिळू शकत नाही? 100% त्याला चान्स नाही भेटू शकत, कारण की त्यांनी MMRDA मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी आहे, त्यांचे कॅमेरेस आहेत, एवढे चांगल्या प्रकारचे कॅमेरेस आहेत की काही कोणी गाडी थांबवली तर एका सेकंदात ते त्यांना कळवत असतात. आम्हाला तुमची गस्त कंटिन्यू गस्त चालूच असते आणि आम्ही सतर्क असतो. आमचे मयूर पाटील त्यावेळी कंट्रोलला बसले होते, त्यांनी सतर्कतेने आम्हाला लगेच कॉल दिला, आम्ही त्या ठिकाणी लगेच जाऊन त्या महिलेला वाचवले. तर आपण बघितलं हे तिघी बहादर ज्यांचं खरं तर न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून तुमचं मनपूर्वक अभिनंदन की तुम्ही जी काही केलेली कामगिरी होती ती प्रशंसनीय तर आहेच, मात्र वाखाणण्याजोगी आहे. एक कार्याचा किंवा तुमच्या संपूर्ण ड्युटी मधला एक सर्वात अत्यंत महत्वाचा क्षण होता ज्यामध्ये तुम्ही यशस्वी ठरलात. पुन्हा तुमचं अभिनंदन. तर अशा प्रकारचा घटनाक्रम खरावर अशा प्रकारचा अनुभव तो त्यांनी शेअर केलाय. सतर्कतेमुळे एका सेकंदाच्या सतर्कतेमुळे आज महिलेचा जीव या ठिकाणी वाचलाय. प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.